असून आपलं पूर्ण नाही, पण त्याच्या संसारात काहीच नसून त्यांचं जीवन कसं आहे? पूर्ण आहे. पूर्ण. त्याचं पूर्ण होण्याचं कारण एकच आहे, परमात्मा प्राप्ती झालेली आहे म्हणून पूर्ण आहे. थोडं ध्यान धरून ऐका. आणखी पण त्यांनी स्वतः सांगितलं, आमच्या तुळशी रामायणामध्ये एक दोहा आलेला आहे. तुळशी रामायण त्यांनी सांगितलंय तुळशीदासाने, आमच्या ढोंगणाला 3 बोटाची लंगोटी बरोबर नाही ठेवायला, आणि आमच्या भाजीमध्ये मीठ सुद्धा नाही बरोबर टाकायचं आहे. असली आमची गरीब. आणि एक गोष्ट आम्हाला मिळाली आहे, ती म्हणजे श्रीराम प्रभू आमच्या हृदयात बसलाय, ते प्राप्त झालाय. त्याच्यामुळे आम्हाला इंद्र सुद्धा भिकारडा वाटतो. असं त्याने उद्गार दिले. 3 टुक कोपिन में अरुबिन भाजी लोन, 3 टुक कोपिन में अरुबिन भाजी लोन. भाजी मध्ये भाजी, लोन म्हणजे मीठ. आमच्या ढोंगणाला 3 बोटाची लंगोटी आहे आणि आमच्या भाजीमध्ये टाकायला मीठ सुद्धा बरोबर नाही. तरी पण तुलसी रघुवीर उर बैठे, इंद्र बापुरा कोण. या तुळशीदासाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र बसले असल्यामुळे, भगवान पंढरंग परमात्मा बसला असल्यामुळे आम्हाला इंद्र सुद्धा भिकारडा वाटतोय. ही श्रीमंती आहे. बघा, एक सुभाषित आहे. आता तरी म्हणतो मी तुम्हाला, एका महात्म्याला देवाची प्राप्ती झाली आहे. त्याला देवानं म्हणले, तुम्हाला काय इंद्रपद पाहिजेत की त्या भारतातलं राष्ट्रपतीचं पद पाहिजे साहेब? ध्यान धरून आहे का? आपलं कीर्तन संपलं अर्ध्या पाऊण तासातलंही नाही, अर्धा तास. कारण पाहुणे मंडळी आलेली आहे, स्वयंपाक झालेला आहे, सगळं आनंदाने कार्यक्रम झालेला आहे. एक कीर्तनाचं एक निमित्त आहे आपलं. त्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी गाठी आहे का? ते सुभाषित फार सुंदर आहे. तर ते देवानं विचारलं त्याला, काय पाहिजेत महाराज तुम्हाला? तुम्हाला इंद्रपद पाहिजेत का? का तुम्हाला ह्या भारतातला राष्ट्रपती राजा व्हायचंय? काय व्हायचंय? तर त्याचं उत्तर आहे का, ब्रह्मानंदम रसम पित्वा एतु उन्मत योगिनः इंद्रो अपि रंकवत भाती का कथा नृपकीटका. त्या सुभाषित अर्थ असा आहे, ब्रह्मानंदम रसम पित्वा, ज्याला ब्रह्मानंदाचा रस प्यायला मिळतो, म्हणजे ज्याला देवाची प्राप्ती झाली तो, त्याला म्हणजे इंद्रपद घ्या. ते म्हणजे इंद्र अपि रंकवत भाती. अरे आम्हाला इंद्र हे रंक मध्ये भिकारसारखं दिसते. मग भारतातला राष्ट्रपती व्हा. ते म्हणजे का कथा नृपकीटका. नृप म्हणजे राजा. या भारतातला राष्ट्रपती असलेला राजा आम्हाला किड्यासारखा दिसते आणि स्वर्गातला इंद्र भिकाऱ्यासारखा दिसते. त्याचं एकच कारण आहे, ह्या सगळ्यापेक्षा मोठी वस्तू म्हणजे परमात्मा आम्हाला मिळाला आहे. याच्यामुळे इंद्र भिकारा दिसते आणि इथला राजा किडा दिसते. विठ्ठल इतका विस्तार का केला तर संसारात किती केलं तर संसार अपूर्ण आहे आणि परमात्म्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाली की तो पूर्ण होते. आज ते पूर्णच दिवस आहे. कळस बसलेला आहे. कळस झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोजवळा, झळझळीत सोन
सतू सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. आज आपल्या गावात कळस बसलाय, याच्यापेक्षा भाग्य साहेब आता कोणतंच नाही. इतका आनंद आता नाहीच. म्हणून त्या कळसाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याची वास्तू झालेली आहे, प्रतिष्ठापना झालेली आहे. आज देव सिंहासन झाले. तुकाराम महाराज या मृत्यू लोकात आले. आल्याच्या नंतर बघितलं, कारण लोक त्याला कसं आहे, लोक परमात्म्याच्या किंवा देवाच्या विनमुख आहे. ते बेटा थोडं मृदंगासम बरोबर विनमुख आहे. आपण देव माहित नाही, देव कसा आहे, कुठं आहे. खरं सांगताय देवाचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. खरं सांगताय त्या देवाला नाव सुद्धा नाही. खरं सांगताय हे महादेव, विठ्ठल, कृष्ण, राम हेच नाही. हे तुम्हाला आम्हाला त्या देवाकडे जाण्यासाठी वेदांनी किंवा साधू संतांनी दावून दिलेला मार्ग आहे. माझे वास्तविक देवाला कोणतंच नाव नाही. काय नाव आहे तिचं? कोण्या जातीचा देव आहे? कोण्या जातीचा देव आहे? कोण्या धर्माचा देव आहे? कोण्या पंथाचा देव आहे? कोण्या आश्रमाचा देव आहे? कोण्या वर्णाचा आहे? नाहीच. त्याला नाव नाही, रूप नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवाद वस्तूच नाही. वरे जे आकार आले त्याला नाम रूप आहे. परमात्मा आकारात नाही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. खरं सांगू काय, असा निर्गुण असला परमात्मा तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाला कळण्यासारखा नाही. अरे ज्या देवाला ओळखण्यासाठी वेदासारख्या शास्त्राने वेदाने हात टेकवले, वेदासी बाई काही कळलेची नाही, शेष शिनोनी झाल्या शस्त्र जीवा तेथील प्रमाण नेनवे वेदासी. देव केवढा आहे हे वेदाला सुद्धा कळाला. समुद्राचं पाणी किती लिटर आहे साहेब? किती लिटर आहे? अनलिमिटेड आहे, लिमिटेड नाही. आपल्या तांब्यातलं घागरीतलं पाणी लिमिटेड आहे, रांजणातलं पाणी लिमिटेड आहे. पण मला वाटते समुद्रातलं पाणी अनलिमिटेड आहे. त्याचा पता आणि उगाच टीव्हीनं ते उपशीत बसण्याचा प्रयत्न करू नाही. आपल्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांना हात टेकत नाही. तुम्हाला सांगू काय, आमच्या शास्त्रात सांगितलं रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी विवेकानंदजी, विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितले बघा, काही पक्षी आकाशामध्ये पक्षाची बैठक बसली म्हणे. बारका पक्षी चिमणी आणि सगळ्यात मोठा पक्षी गरुड. चिमणी पासून ते गरुडापर्यंत सगळे पक्षी एका ठिकाणी आले आणि सगळ्या पक्ष्याची बैठक बसली, मीटिंग झाली. आणि मग त्याच्यात एक अध्यक्ष केलं गरुडाला, म्हणजे विषय काय बोला सभेचा. गरुडाने सांगितलं काहीच नाही, इथून ह्या मृत्यू लोकापासून ह्या जमिनीपासून आकाश किती उंच आहे, आकाशाच्या वरी कोण जाते आपल्या पक्षापैकी, त्याला बक्षीस मोठं दिवस आहे. चिमणी म्हणली मी जाते. चिमणी काही अंतरापर्यंत गेली, 2-3 किलोमीटर गेली, पण आकाश हजारो किलोमीटर पुढे. तसंच दुसरा पक्षी तिच्या पुढे गेला, पण त्याच्याही पुढे आकाश तसंच. सगळ्यामध्ये मोठा असलेला गरुडानं सगळ्यापेक्षा पुढे उड्डाण केली, बराच काही लांब गेला, पण त्याच्याही पुढे हजारो किलोमीटर आकाश तसंच आहे. म्हणजे आकाशाचा अंत गरुडासारख्या पक्षाला सुद्धा लागला नाही. तसं परमात्मा रूपी आकाश किंवा परमात्मा याचा अंत. बरेच लोक निघाले देवाचा शोध घेण्यासाठी, जपी निघाले, तपी निघाले, अनुष्ठान करणारे निघाले, कृषी चंद्राने देवासाठी लय लोक काय काय, कोणी उघडेच, कोणी बोडकेच, कोणी दाढी वाढलेलेच, कोणी मठपतीच, कोणी संन्यासीच. एक आहे का महाराज, कोणाला उलट टांगून घेतलंय, कोणी धूम्रपानच करतंय. आता तुम्ही कुंभमेळ्यात बघा कशी कशा चालू ते, एकाचा हात वरीच तर एकाचा पाय वरीच. कुणासाठी आहे बापू? देवासाठी आहे. पण मला वाटते स्वप्न सुद्धा आला नाही आणखी, येण्यासारखाच नाही. काही अंतरापर्यंत कसं देव कळ. तुम्हाला सांगू काय, शास्त्रामध्ये 6 दर्शनकार सांगितलं. 6 दर्शनकार. आता सगळं कीर्तन एका कीर्तनात होत नाही. 6 दर्शनकार. दर्शनकार म्हणजे देवाचं दर्शन घेतलेले. पण मला वाटतं तेला सुद्धा सगळा देव कळाला नाही. याच्यासाठी एक उदाहरण दिले आहे. एका ठिकाणी एका गावामध्ये हत्ती आला होता. हत्ती मोठा हत्ती आला गावात. झालं त्या गावात 6 आंधळे होते म्हणे. 6 आंधळे म्हणले म्हणून आपणही हत्ती बघावरे. आता आंधळे हत्ती बघायचं म्हणते का? ते 6 आंधळे त्या हत्तीपाशी आले. मग एकानं त्या हत्तीला चापळून बघितलं, त्याच्या हाताला पाय लागला. त्यानं पायाला चापळून बघितलं, कवटाळून घेतलं. एकाच्या हाताला कान लागला, एकाच्या हाताला शेपूट लागलं,
एकाच्या हाताला सोंड लागली, एकाच्या हाताला पोट लागलं, असे एक एक अवयव लागले. मग त्यांची बैठक सुरू झाली. ते म्हणले हत्ती केवढा आहे रे, कसला आहे, सांग बरं कसला आहे. मग ज्यानं कानाला हात लावला होता तो म्हणत होता हत्ती सुप्पासारखा आहे. दुसरा म्हणला हत्ती कसा आहे तू सांग बरं. ते म्हणला हत्ती मुसळासारखा आहे. सोंडेला हात लावला होता ना. दुसरा म्हणला हत्ती कसा आहे. ते म्हणला केळीच्या खांबासारखा आहे. पायाला प्रत्येकानं वेगळं वेगळं सांगितलं. आता ह्या 6 लोकांना कोणी पायाचं वर्णन केलंय, कोणी सोंडेचं केलंय, कोणी पोटाचं, कोणी मुलाला बळदासारखा हत्ती आहे. दृष्टांत संपला. याच्या पाठीमागे सिद्धांत असा आहे, ह्या 6 लोकांना हत्ती बघितला पण एकाला हत्ती खरा कळाला नाही. तसं जगामध्ये बरेच लोक देवाला ओळखण्यासाठी निघाले पण आणखी मोठे मोठे थपून गेले, त्यांना आणखी त्याचा पत्ता लागला नाही. विठ्ठल अवयवरहित असलेला परमात्मा आमच्या साधू संतांनी मात्र भक्तीच्या जोरावर, भावाच्या जोरावर देवाला आकार आणला महाराज. आणि येला रूपा बोले प्रेमाच्या जोरावर देवाला निराकाराचं आकारात आणलं, म्हणजे सगुण केलं. सगुण मानो देवाला आकारात आणलं बरं काय. आता प्रश्न नाही तुझं सगुण म्हणून की निर्गुण म्हणा. आकाराला आणलं आणि आकाराला आणून कुणासाठी आणलं आकाराला बापू? अपारपटे तुमच्यासाठी. आपल्याला ते कळत नाही म्हणून आकाराला आणले आणि देवाला सिंहासनावर बसवलं. आणि मग तुकाराम महाराज आले. हे माणसांनो, आता मोठी खुबी आहे या भंगाची. तुकाराम महाराजांनी कुणाच्या घरी जाऊन सांगितलं नाही देव आलेत म्हणून. देव सिंहासनावर बसले तर, आकाराला आले तर, सगुण झाले तर, त्यांना नाव आहे कृष्ण, राम, हरी, माधव काय असेल ते. असं कुणाच्या प्रत्येकाच्या घरी गेले नाहीत. मोठ्या उंच जागेवर गेले. कारण साधू संत हे परिच्छिन्न एक दिवशी काम करीत नाहीत, कारण सगळं जगच त्यांचं आहे. कुणाच्या घरात जाऊन काय आपले सोयरे धायरे इष्ट मित्र ह्यांचंच कल्याण करावं, बाकीच्या साधारण ठेवा असं नसते त्यांचं. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंवा चराचर आपण झाला बुडत हे जन्म देखवे डोळा येतो कळवळा. सगळं जगच आपलं आहे आणि सगळ्या जगालाच देव कळायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज असणारे उंच जागेवर गेले आणि उंच जागेवर जाऊन मोठा हात असा वर केला आणि सगळ्या जगातल्या लोकांना मात आणली. उभारीला हात जगी जाणविली मात. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अय मानवानो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गोष्टीची मी जाणीव देऊन करतो. कोणती? देव बैसले सिंहासनी. देव सिंहासनावर बसले तो आता. मग खरं सांगू काय, आपण सगळे याचक आहात, देवाचे लेकर आहात, अपूर्ण आहात, आपल्या अपेक्षा शिल्लक आहेत. जर तुमची काही इच्छा असेल तर देवाला मागा, दुसरं कुणाला मागू नका. मागितलं तर देवालाच मागा, दुसरं कुणाला मागू नका. कारण जीवाला माग ते बी जीवन आपण आहे. जीव काय जीवाला मागायचंय आणि जीव काय आपली अपेक्षा पूर्ण करणार आहे? केली अपेक्षा पूर्ण तर देवच करतो महाराज. जयाची जैशी वासना तया तैशी पूर्वी नारायण. आपण जर चांगली इच्छा घेऊन गेलो तर माझा भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका एस श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरी वस्तुचे भगवान परमात्म्याकडे षडगुण आहेत. परमात्मा कसा आहे बघा, देण्यासाठी सामर्थ्यही पाहिजे, अंतकरणात उदारताही पाहिजे. कसं आहे, नाहीतर कसं सांगतो तुम्हाला, माझा देव उदार आहे बरं काय. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. मला वाटते जगात देवासारखा उदार कोणीच नाही.
काही काही लोकांकडे पैसा भरपूर आहे पण देण्याची मनात इच्छा नाही, कृपण आहेत, देत नाहीत महाराज. काय करावं? असं कुठं कुठं खूप आहे पण देण्याची इच्छा नाही, कृपण आहे. मी म्हणतो ते देण्यासाठी समर्थ नाही. सांगू काय तुम्हाला, जगात इतके कृपण माणूस आहेत थोडे. उदाहरण सांगू काय? एक तुम्हाला गोष्ट सांगतो, भजन करा विठ्ठल. किती कृपण, किती चिकट लोक असतात. आणि मला वाटते तसल्याला तसल्याची जोड लागते बापू. काय झालं म्हणे, एका तालुक्यातला एक कृपण आणि दुसऱ्या तालुक्यातला एक कृपण, दोन तालुक्यातले दोन कृपण. कृपण म्हणजे चिकट माणसं, रुपये खर्चायचा नाही. हा हा मग नाही यायची नाही गोष्टी. आज मला कीर्तन करून दर्शन घेऊन जातो. नाव सांगतो मी कोणाचे. विठ्ठल विठ्ठल एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. मस्त गोष्ट चालली आहे कृपणाची. पण देव माझा कृपण नाही हे मला सांगायचंय. जीवामध्ये कृपणता आहे, पूर्णता नाही, म्हणून जीवाला मागायचं नाही. मग मी सांगत होतो की एका तालुक्यातला कृपण दुसऱ्या तालुक्यामध्ये सोयरीपण करायला. कसं आहे, सोयरीपण करायला सुद्धा आपल्याच बरोबरची माणसं माहीत पडेल. काही काही माणसं म्हणतात अरे आपल्यासारखाच माणूस राहावा, आपल्यासारखाच राहावा तर सोयरीपण खायला मिळते, प्यायला मिळते, असं सोयरीपण पाहिजे. मग ते सोयरीपणाचं ठरलं. मुलीकडचे काही मंडळी मुलाकडे बघायला गेले, घरला गेले. कृपण सांगायला किती कृपणाचं. तिथे गेल्याच्या नंतर त्या घरी त्या मुलीचा बाप नव्हता, कुठतरी गावाला गेला होता. त्याचा मुलगा घरी होता, त्या सोयऱ्याचा, पाहुण्याचा. त्यानं पाहुणचार केला, हात पाय दिला, पाणी दिलं. विचारलं, पाहुणे आपली काय व्यवस्था करू, काय सेवा करू, सांगा काय खायचे तुम्हाला. त्याला वाटलं भगवत परीक्षा म्हणजे काय देते काय नाही, आपल्या लायकीच आहे का. त्याने सांगितलं काय नाही, आम्हाला जिलेबी, पेढे, बर्फी, नाश्त्याला झालं चमचम, आता काय जेवणाचा कार्यक्रम करू नका. पोरगले हुशार महाराज त्या गावाचं. त्याचा बाप कृपण होता. त्यानं काय केलं, कागद घेतला एवढा एवढा आणि कागदावर पेनीनं लिहायला सुरुवात केलं. जिलेबी, पेढा, बर्फी, काय असेल ते खा म्हणला मामा. काही असू म्हणजे सोयीपण आपल्या योग्यतेच आहे, म्हणजे खर्च करणार नाही. कागदावरच मागितलं त्यानं, आणून दिलं नाही, काही नाही. सोयऱ्याला पसंत पडलं, सोयीपण गेले निघून. म्हणजे पोरीच्या घरचे काही सणानंतर तिकडे गेले बघायला पोराच्या इकडं. त्या पोराचा त्या बाप नव्हता, ते कुठेतरी गावाला गेला होता. गोष्टी तर जात असते बरं का. मग ते मुलगा म्हणाला, पाहुणे तुमची काय सेवा करू सांगा. हे म्हणले आता उन्हाळ्यात दिवस आहेत, म्हणले काही नाही, आम्हाला एखादं टरबूज आणा म्हणजे थंड खायला, तसं काही नको. पोरगले हुशार. पोरानं पेनही आले नाही साहेब आणि कागदही आणला नाही, बोटानंच असं केलं. हो का, तेव्हा खा मामा म्हणला टरबूज. सोयऱ्यात चांगला आहे म्हणजे हे की म्हणजे आपल्यापेक्षा पुढच्या म्हणजे गेले ते गेले निघून. मग त्या पोराचा बाप घरला आलाय. पोरानं सांगितलं, बाबा रात्री सकाळी पाहुणे आले होते, तुम्ही नव्हता. अरे पाहुणचार केला, हो केला. कसा केला, काय नाही, त्याने टरबूज मागितलं म्हणला. मी म्हणलो की खा पाहुणे, हो का टरबूज, असं केलं म्हणलो. बाप बघा किती शान आहे. बापला काय मूर्ख आहे सर म्हणला, किती तोटा झाला म्हणला. एवढं मोठं टरबूज राहते काय म्हणला, असं बारीक.
नित्य कृपण महाराज विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये श्रीमंत लोक आहेत पण उदार नाहीत, देण्याची इच्छा नाही महाराज. खरं सांगू काय, जीवाला मागून आहे काय, ते जीव आपण जीव, ते रडते ना आपण रडतो, ते भिकारी आपण आहे भिकारी. कोण कोणाला सोडणार आहे. राणी दुखिया दुःखी भेटली, एक इकडला माणूस वरलाकडे चाललाय असा आणि एक वरलाकडला माणूस खाल्लाकडे चाललाय, दोघांची डोंगरात भेट झाली. राम 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 राम, दोघे म्हातारेच होते. राम 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 राम. इकडचं म्हणते तिकडच्याला, पाहुणे कुठं निघालात, तुमच्या तोंडावर शुक्ल दिसते चेहरा, डोळ्यात अश्रुधारा दिसतात, तुम्ही रडत आहात, कुठं चालला. त्यानं सांगितलं बाबा काय नाही म्हणला, श्रीमंती घरी भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण त्या संपत्तीला वारस लेकरू नाही आणि काय जीवनात जगायचे म्हणून माझं मन उदास झाले म्हणला, मी निघून चालला. बरं बरं बरं. त्यानं विचारलं ह्याला तुम्ही कुठं चाला तिकडे रडत रडत. त्यानं म्हणला काय तुला नाही तेच बरे रे म्हणला, लई बरं आहेस म्हणला, मला 4 पोरं आहेत म्हणला, 4, रोज एक छटर हाणून आरती करते म्हणून मी रडतोय म्हणला. आता खरं सांगा, हे आहे म्हणून रडते ते नाही म्हणून रडते, दोघंही दुःखी आहेत. आता पुन्हा कुणाचं दुःख सारायचं सांगा. नाही म्हणजे सगळे दुःखीच आहेत. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. म्हणून जीवन ह्या लोकांना शरण जायचं नाही. पण माझा परमात्मा मात्र सगळ्याच गोष्टीमध्ये परिपूर्ण आहे. त्याच्याकडे यश आहे, श्री आहे, अवदारी म्हणजे उदारपणा आहे. खरं सांगू काय, प्रसंग पडला तर देव स्वतःची भक्ताला बायको सुद्धा देतो महाराज. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. बघा तुम्ही, पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावी. देवाला जर शरण गेलं, देव म्हणतात जो होय मदशी अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरण्य मीची एकू. ये रवी माझ्या भक्ता कोण संसाराची चिंता, का समर्थाची कांता कोरांन मागे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवघटाने माली गरजेची, अवघटाने माली गरजेची, अवघटाने माली गरजेची, अवघटाने माली गरजेची. हरी मुखी गाता हर पोरी चिंता, हरी मुखी गाता हर पोरी चिंता. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. दुर्बळ म्हणजे गरीब माणूस आहे, भिकारी आहे. भिकारी आहे पण मुलगी चांगली आहे. चांगली जरी असली तर दुर्बळाची आहे. कोणतीची इच्छा पूर्ण होत नाही तिची महाराज, गरिबी असल्यामुळे. लेवायला मिळत नाही, नेसायला मिळत नाही, काही मिळत. श्रीमंत राजाने बघितले, सांगितलं त्या भिकाऱ्याला ही पोरगी मला देऊन टाक. महाराज तुम्ही कशी घेसाल आमच्या मुलीला करून. अरे मी स्वीकार केला तिचा, चल. लग्न लागलं महाराज, मुलगी नांदायला आली. आता त्या मुलीला काय करू. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, तिची जशी अवदशा संपली तसं माझा परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, फार मोठा आहे, फार श्रीमंत आहे. आपण जर त्याच्याशी समरस झालो, त्याला शरण जर गेलो तर म्हणतो आपली सुद्धा अवदशा संपली, आपलं दारिद्र्य
संपलं, आपली जीवदशा संपली, आपलं सगळं संपलं, आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती झाली महाराज. आणि खऱ्या त्या सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपला तो एक देव करुणी ते नेविन जीवा सुख मोहे येरते माईक दुःखाची जनते नाही आदि अंती अवसाने. म्हणून तुकाराम म्हणतात बा, देव बैसरी सिंहासनी आल्या याचं का पुरे धनी. बघा आता तुम्हाला काय पाहिजे ते बघा. जे कोणी याचक असतील, ज्यांची इच्छा असेल देवाला मागण्याची, ते मागा, देव द्यायला तयार आहे, तुम्ही तिथे या. आणि संत महात्म्याने देव आणलाय, एकट्या संतांनी आणलाय, पण तुमचे आमचे कोडे पूर्ण होतात. एकाच्या कैवाडे उगवी मानांचे काय एक करते पण सगळ्याला फायदा मिळते महाराज. आता हे महादेवाचं मंदिर तुमच्या गावानं बांधलंय सत्कुतंड्याच्या मंडळीने, पण आता सगळे येणारे, आता जन्मभर पुढे पिढ्यानपिढ्या लोक येणारे आहेत, ते सगळे पाया पडणार आहेत महादेवाच्या. करता एक पण सगळे त्याचा फायदा सगळ्याला होते. खरं सांगू काय, गंगा ही भगीरथ राजाने आपल्या बापाचा उद्धार करण्यासाठी आणली आहे. ही गंगा आता ही त्रिवेणी संगम आहे ना, इल्हाबाद काय प्रयागराज, ते प्रयागराज जे तीर्थ आहे, भगीरथ राजाने, सूर्यवंशाच्या राजाने 4 पिढ्यापासून प्रयत्न केले, दिलीप राजापासून पूर्वी. आणि 4थ्या पिढीला भगीरथाने भगीरथासारखे प्रयत्न केले आणि आपल्या पूर्वजाचा उद्धार करण्यासाठी ती गंगा आणली. गंगा बापासाठी आणली, फायदा मात्र आजही आपला. चला आंघोळ करायला वाची म्हणता गंगा गंगा सकळ पापे. मी का सांगलो, एक करते फायदा सगळ्याचा. पंढरपूरला पांडुरंग परमात्मा एकट्या पुंडलिकान आणला, आपल्या मायबापाची सेवा करून आणला, पण फायदा मात्र तुमचा आमचा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गाय हे महाराज. आणि मग आता मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. मग तुमच्यासारखे आमच्यासारखे कसे असो, जसे असो तसे नटकट जावे, नटकट यावे, शुद्ध होऊया जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. कसे असो, पापी असो, मूड असो, जसे असतील तसे असतील, कोणी जा पंढरपूरला, त्याला दर्शन झालं की तो मुक्त होतो. मला एक सांगायचंय, एकानं केलंय फायदा जगाचा आहे. आणखी एक सांगतात, ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वर फार वर्णन केले बघा. हे सूर्य निघते नाही बाबा, सूर्य आपल्यासाठी निघत नाही. सूर्य निघतो, सूर्य विकासिनी म्हणून कमळाचं फुल असते, कमळाचं फुल आहे नाही, हे कमळाचं फुल आहे नाही, सूर्य उगवल्याशिवाय ते फाकत नाही. आणि त्याला फाकवण्यासाठी सूर्य निघत असतो. पण फायदा तुमचा आमचा. कोणी नोकरीला चालाय तर कोणी शेतात कामाला चालाय तर कोणी घरची कामं करायला, कोणी अभ्यास करायला, कोणी काही. तर सांगून काय, सूर्य कमळासाठी निघाला पण फायदा जगाचा झाला. मी माझ्या मनानं बोलत नाही का, अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा ही सुखिया होय जे डोळा त्रिभुवनेचा. ज्ञानोबा म्हणतात, सूर्य कमळाच्या फुलासाठी निघाला पण फायदा जगाचा झाला. पाऊस हे चातक पक्षासाठी पडतो, चातकाचे निकनवे मेघू पाणी अशी धावे, तीर्थ चराचर निवाले आघवे जेवी. ज्ञानोबा म्हणतात, हे पाऊस पडते की नाही उन्हाळ्यात, कधी थेंब थेंब पावसाळ्यात पडतोय, हे आपल्यासाठी अजिबात पडत नाही. चातक पक्षी, चातक नावाचा एक पक्षी असते, ते पक्षी पृथ्वीवरलं कुठलंच पाणी पित नाही. बिस्तरीचं पित नाही, हॉटेलचं पित नाही, तळ्याचं पित नाही, विहिरीचं पित नाही, नळाचं पित नाही, समुद्राचं पित नाही, कुठलंच पित नाही. फक्त त्याला आकाशातून पडलेले थेंब पाहिजेत आणि ते चोरी करून असतो. असा मरून जाईल पण खालचं पाणी पिणार नाही. काही मंडळींनी त्याचे पाये बांधले चातकाचे, कसा पेत नाही बघा तो म्हणले, कसा पेत नाही. आणि पाये बांधून त्या समुद्रात टाकून दिलं. खरं सांगू का, त्यानं शरीर पाण्यात बुडवलं पण तोंड असंच वर विकून राहिला. शेवटी प्राणच सोडला पण त्यानं मधलं पाणी जाऊ दिलं नाही. मला वाटते खालचं पाणी प्यायचं नाही हे त्या पक्षाला कळलं, पण आमच्या माणसाला कळलं झालं कुठलं पाणी प्यावं ते. थोडं क्षमा मागून सांगतो. आता इथं नसतील पण सुशिक्षित माणसं तुम्हाला गोष्ट सांगू काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अगोदर पूर्वीचे राज्य लोक युद्धाला जात होते. 2-2 हजार 4-4 हजार सेनाच्या सोबत पायी जायचे प्रवास, 15-15 दिवस प्रवास राहायचा त्याचा. मग तिकडून आता ते मग त्यांची सुविधा नव्हती आताच्या सारख्या, विज्ञान युग होतं ना ते. मग आता रस्त्यानं चलत असताना ते तहान लागायची कुठतरी, मग पाणी प्यायचे. मग कुठं नदी असायची, कुठं तळ असायचं. गेल्या असं वंजळीनं पाणी प्यायचे नाही ते लोक, हे सैन्य. त्यांच्यासोबत 1-2-4 गाढव असायचे, गाढव. आणि त्या गाढवाला अगोदर पाणी पाजवायचं. गाढवानं जर पाणी पिलं तर सगळ्यांना पाणी प्यायचं. कारण गाढवाला त्या पाण्यात काय दोष आहे का नाही कळते. पाण्यातला दोष तुम्हाला कळते, त्याच्यात जर काय असलं तर ते गाढव पित नाही ते पाणी.
अरे बाबा पाण्यातला दोष गाडवाला कळते बरं काय. हा मोठी भानगड आहे. पण माणसाला त्याचा दोष कळत नाही. नेमकं नको आहे तेच पाणी पिते माणूस. म्हणजे मला काय सांगायचंय, तसं चातक पक्षानं आपला प्राण सोडला पण इथलं पाणी पिलं नाही. मग ते पाणी आकाशात त्याला पडते, देव मुदाम पडते. चातकाचे ने कनवे मेघू पाणी शिरावे तीर्थ चराचर निवारे आघवे जेवे. बस महाराज तसं सगळे दृष्टांत कसे सांगलो मी. एक करते सगळ्याचा फायदा होते. पाणी चातकासाठी पडलं, जगाचा फायदा. सोयाबीन कापस लावले, सूर्य कमळासाठी निघाला, प्रकाश जगाला झाला. कुंडलिक रायानं पांडुरंग परमात्मा मायबापाची सेवा करून आपल्या स्वतःसाठी आणला, फायदा जगाचा झाला. भगीरथ राजानं ही गंगा नावाचं तीर्थ आपल्या बापाचा उद्धार करण्यासाठी आणलं. जग सगळं पापी असलेलं जग त्याच्यात आंघोळ करून पुण्यवान होते. तसं तुकाराम महाराजांनी आधी करून सगळ्या साधू संतांनी देव निराकार असलेला, निर्गुण असलेला, आकाराच्या बाहेर असलेला तो परमात्मा आकाराला आणून इथं सिंहासनावर बसवला. एकाच्या कैवाडे आता उगवी भविताचे कोडे. तुम्ही गाववाल्यानं महादेव बसविलाय, पण आता फायदा माझं सगळे लोक येणार दर्शन घेऊन त्याचा. मग तो परमात्मा जरी आकाराला आणला असला तर दोन्ही ठिकाणी दोही ठाई तुका दोई ठाई दुर्गा 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 दोई ठाई दुर्गा.